हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व पक्षांनी सहभागी व्हा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं। त्यानंतर संजय राऊत यांनी शुक्रवारी राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत एक फेसबुकवर पोस्ट केली। त्यात संजय राऊत यांनी एकच आणि एकत्र मोर्चा निघणार असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एकत्र येण्याबाबत काही वक्तव्य केली होती। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल। मी तुम्हाला फक्त एक वाक्यात सांगितलं, याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्हाला तपासून पाहावं लागेल। मी तुम्हाला फक्त संदेश देत नाही तर थेट बातमी देईन। माझ्या शिवसैनिकांच्या मनात काही संभ्रम नाही, त्यामुळं संदेश वगैरे देण्यापेक्षा मी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ। उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे। राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबत युतीबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जातं। तशा चर्चाही रंगतात। गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोघे भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे। याचं कारण असं की दुसरं तिसरं कोणी नसून तर थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले होते। आता मराठी भाषेचं औचित्य साधून हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं दिसत आहेत। आता हे ठाकरे बंधू केवळ मोर्चासाठी एकत्र येत आहेत का, यामागे आणखी कोणते राजकीय खेळी खेळल्या जाणार आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं। मात्र हा निर्णय म्हणजे धुळपेक होती का असा प्रश्न अनेक जण आता उपस्थित करत आहेत। कारण नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटलंय की हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल। सरकारच्या या भूमिकेवर आता सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीला विरोध करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। तर 26 जून रोजी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात निर्णायक पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे। पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा देत त्यांनी येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। दुसरीकडे अनेक दिवसांपासून राज उद्धव एकत्र येणार अशा बातम्या वाऱ्यासारख्या महाराष्ट्रात फिरत आहेत। अशात याच मुद्द्याचा सहारा घेऊन खासदार संजय राऊतांनी देखील या प्रकरणात उडी मारली आहे। राऊत म्हणाले की एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी 7 जुलै रोजीच्या मोर्चाला पाठिंबा दिला, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं। आम्हाला त्याविषयी कल्पना नव्हती। मात्र या दोन्ही घोषणा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन केला। ते म्हणाले, मला तुमच्या मोर्चाची कल्पना नव्हती। मात्र अशा पद्धतीने मराठी भाषेसाठी दोन दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही। एकत्र आंदोलन झालं तर याचा मोठा प्रभाव दिसू शकतो। मी त्यावर आमच्या पक्षप्रमुखांशी चर्चा केली। उद्धव ठाकरे त्यावर आडेवेडे न घेता म्हणाले, माझी वेगळ्या मोर्चाची भूमिका नाही। मात्र 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण होईल, ही गोष्ट मी राज ठाकरे यांच्या कानावर घातली आहे। आता यामुळे राज्यातील अनेक नेते आपली मते मांडत आहेत। या विषयावर शरद पवार यांनी देखील आपलं मत मांडलंय। ते म्हणाले की महाराष्ट्रातील मराठी भाषिक एकत्रितपणे भूमिका घेत असतील तर त्या मातृभाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। ठाकरे बंधू यांनी या विषयावर बोलल्यानंतर आम्ही चर्चा करू, त्याबद्दल आमचा दृष्टिकोन नकारात्मक नाही। दुसरीकडे हिंदी भाषेचं समर्थन करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही, हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र आहे। आता अमित शहा यांच्या वक्तव्यावरून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भाजपच्या हायकमांडलाच महाराष्ट्रात हिंदी भाषेचा अधिक प्रचार करायचा आहे। आता ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत। राज ठाकरे काय, उद्धव ठाकरे काय आणि संजय राऊत काय, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे सूचक वक्तव्य केले जात आहेत। त्यामुळे लोहा गरम है मार्द होतडा असं काही दोन्ही पक्षांकडून केलं जात आहे। म्हणजे दोघांनी आधी वेगवेगळ्या मोर्चासाठी तारखा जाहीर केल्या आणि त्यानंतर मीडिया समोर येऊन मराठी माणसासाठी एकत्र मोर्चा काढू असे संकेत द्यायचे। हा विषय महाराष्ट्रातल्या माणसाने समजून घेतलेला पाहिजे। राज ठाकरेंनी तरी मराठी या मुद्द्यावर अनेक वेळा आपली मतं आक्रमक भूमिका मांडली आहे, तसंच आंदोलन देखील केलेले आहेत। पण आजपर्यंत एकही यशस्वी आंदोलन पार न पाडणारे उद्धव ठाकरेंची मशाल आता कशासाठी दगदगत आहे असा प्रश्न उपस्थित होतो। मराठी माणसासाठी लढले तर कौतुकच, पण राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वापर केला तर मात्र ही लाजिरवाणी गोष्ट होऊ शकते। त्यात महापालिका निवडणुका लांब नाहीत। बाकी तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र कशासाठी येत आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।